भिजलेवाडी सामना सुरू होते तत्पूर्वी सगळे टाळे वाजवायचे शेवटचा सामना सुरू होते वैयक्तिक आणि पहिला चेंडू ठीक आहे पुढचा पहिला गोलंदाज अमोल आणि पाहूया सुदीचा रक्षक करतोय डाय मारतोय बॉल आणण्याचा प्रयत्न परंतु बॉल बाजूने निघून जातोय आणि धावा किती घेतल्या पंचाने कळवायचे 2 धावा पंचाच्या उजव्या बाजूने वारा करतोय राईट वर विकेट आणि सामना करतोय बॅट्समन नेम मंगेश आपले एकत्रित खेळाडू पाठवायचे प्लीज लवकर पाठवायचंय मंगेश पाहूया पुढचा चेंडू आणि कॅच मिस होते जर संघाला आपल्या विजयी व्हायचं असेल तर झेल पकडायचे कॅच गई तो मॅच गई धावसंख्येची भर पडते आणि धावसंख्या होती ती 4 पुढचा चेंडू अमोल्याचा आणि सामना करणार पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतो पुन्हा नेम समीर आणि पहिला चेंडू पुन्हा एकदा पुढचा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे पाहूया किती धावा घेतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय समीर पाहूया तुझा येता तुझा विषय आपली खेळी काल करीबत गोलंदाजी संकट चेंडू फेकी भोवताली तव झेल घ्यावे जो तो फासे टाकी मागे टपलाय बघ यष्टीरक्षक तुझा उधळाया डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझा धाव चतुर्णी सावत जोत इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला राजा हुकला तो संपला समीर पुन्हा एकदा सुंदर असा टोललेला चेंडू 2 धाव घेण्यात यशस्वी 2 धावावर समाधान मानावं लागते समीर याला आणि संघाची धावसंख्या होते ती मात्र धावसंख्या वाढतच जाते 10 श्रेयश एक नाव दिला गोलंदाज बुरबाड संघाकडून पहिला चेंडूवर सामना करतोय मंगेश चांदे एक धाव घेतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण करतोय 2 धाव आणि संघाची धावसंख्या होतीये 12 पुढचा चेंडू श्रेयसचा पुढचा चेंडू मंग्याला पाहूया मंग्या किती धावांचं योगदान देते आपल्या संघासाठी श्रेयस सुंदर असा टोलला चेंडू चेंडू जाते विकल्या क्षेत्रामध्ये 2 धावा या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते ती 14 एक अवांतर धाव या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते धावसंख्या वाढते धावसंख्या मात्र वाढतच जाते धावसंख्या झाली ती 15 पुढचा चेंडू श्रेयसचा आणि सामना करतोय मंगेश पाहूया जर मंगेशला हा सामना जर धावांचा डोंगर वाढवायचा असेल तर षटकारांनी चौकाराच्या आतिषबाजी करण्याची गरज आहे मंगेश सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात पुढचा चेंडू श्रेयसचा पंचाच्या उजव्या बाजूला मारा करतोय राईटावर विकेट पाहूया आणि पुन्हा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या पाठीमागे पाहूया 2 धाव घेतोय आणि 2 धाव पूर्ण करतोय सुंदर आणि पाहायला मी बघताना पाहूया पुढचा चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू आहे फायनल सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे कोकणची माणसं वैष्णव घाणेकर कोकणची शान योगेश जोगले आणि लाईफ ऑफ रत्नागिरी सौरभ मेस्त्री सुंदर असा टोळाला चेंडू तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पहिला धक्का बसतोय पहिला गडी बांधतोय समीर बांधतोय आणि परततोय समीरची जागा घेण्यासाठी जातोय तो अतिघाई संकटत नाही अतिघाई संकटत नाही आणि त्यामुळे पहिल्या संख्या अजूनही स्थिरावलेली 1-17 साहिल पाहूया बॉलर नेम सांगायचंय सौरभ याला मारा करेल तर साहिल पाहूया साहिल आपल्या संघासाठी किती धावांचे योगदान देतोय सुंदर असा टोळलेला चेंडू तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या होते ती मात्र 18 राम करणारा इथे आहे आऊ पकडणारा कृपया खेळाडू बाउंड्री लाईन पासून मागे थांबायचंय लाईनमॅन आपण पुढे उभं राहायचंय आणि खेळाडूंना मागे बसवायचंय संदेश प्लीज सहकार्य करायचंय अवंत भीती आहे
या अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 19. आता पुढे पुढचा चेंडू आणि सामना करतोय साहिल सौरभ, एक नावात गोलंदाज मिडलँड संघाकडून पुढचा चेंडू ऑफसाइड दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, एक धाव घेतोय आणि चेंडू जातो डिक्लेअर एरियामध्ये. 2 धाव मिळत आहेत. 2 धाव षटकार आणि चौघांची आतिपाशी करण्याची गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजीचा स्किल दाखवतोय, कौशल्य दाखवतोय आपल्या गोलंदाजीतून सौरभ. पंताच्या उजव्या बाजूने वारा करतोय, राईटावर विकेट. पुढचा चेंडू पाहूया साहिल आला आणि पुन्हा ऑफसाइड दिशेने मारता प्रयत्न. 2 धाव मिळतात आणि दुसरं षटक संपतंय. पंच इशारा करतायत 2 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतीये, सॉरी 3 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतीये 24 आहेत ना. लहान मुलं कोण आहेत? साई कुठे गेला? सायली ना. आर्यन का लहान नाही आता, आर्यन मोठा झाला. पुढचा चेंडू सुंदरसे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सॉरी दुसरा चेंडू निर्धावितोय. पाहूया पंताच्या उद्योगपतीने मारा करतोय आणि लेग सिच्युएशन मारण्याचा प्रत्येक डाव घेतोय, दुसरी चोटी डाव घेतोय. ठीक आहे, सामन्याकडे वळतोय, सामना चालू होतोय. साई याचा पुढचा चेंडू आणि सामना करतोय मंगेश चांदे. मी परत एकदा बोलतोय, मंगेशाला जर धावांचा डोंगर तयार करायचा असेल तर षटकार आणि चौकार मारण्याच्या पर्यायाने आणि सुंदर असा मारलेला फटका. चेंडू कुठे जातोय पाहूया. 2 धाव मिळतात. चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये आणि संघाची धाव संख्या मात्र वाढते. धाव संख्या होते ती 30. एक बाद 30. महिन्यांमधून पहिलं कुपन काढलेलं आहे, पहिली चिठ्ठी निघालेली आहे महिन्यामधून. नंबर सांगू का? बोल उत्तर नंबर सांग. 29 नंबर आहे. बघायचंय कोणाकडे आहे तो 29 नंबर. आणि चिठ्ठी हातात ठेवायची आहे, कोणी उठायचं नाही यावरती, चिठ्ठी हातामध्ये ठेवायची आहे. 29 कोणाकडे चिठ्ठी? हो, पंचाने धावा सांगायचे. एकच धाव, एका धावाने सगळे धाव संख्या झाली ती 31. सौरभ पुढचा चेंडू आणि पंचाकडे दात बघतोय. एस्टिरेशन पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. सुंदर असा पळलेला चेंडू, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि साधन. एका धावेवर समाधान मानावं लागतं आणि या एक धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या मात्र वाढतच जाते. धावसंख्या झाली ती 32. 2 बाद 32. आणि तिसरा गडी बाद होतोय, साहिल बाद होतोय. साहिलच्या रूपाने हा तिसरा झटका बसतोय. साहिलची जाव घेण्यासाठी जातोय तो ऋषी. बॅट्समन कोण आहे? ऋषीत ना? प्रणय. पाहूया प्रणय आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय. 5व्या षटकाचा खेळ चालू. सौरभ एक नावाजलेला गोलंदाज. सुंदर असा टोललेला चेंडू
तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि सगळे घेऊन जायचं. जाऊ दे घाला. पंच निर्णय कळवायचा आहे. पंचायत निर्णय सांगायचा. पाहूया काय करतोय साजन आपल्या संघासाठी. सुंदर असा टोळलेला चेंडू तितकंच गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते आणि 2 धावा घेतल्या आहेत. 2 धावेवर समाधान मानावं लागतंय साजनाला. सुंदर असा टोळलेला चेंडू आणि सलामीचा फलंदाज आदेश त्याला नॉन स्ट्राईक वर आहे तो अमोल. सुंदर असा टोळलेला चेंडू सुंदर असा टोळलेला चेंडू. झेलची संधी होती पण झेल सुटतोय. अमोलला मात्र जीवदान भेटायने धावसंख्या झाली ती मात्र 2. खाली जातो तुम्ही गुगलवर सर्च करताय. तुला इथे परत प्रश्न बदलतोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो साजन. पाहूया आदेशाला काय गोलंदाजीचा अंदाज न आल्यामुळे जबरदस्ती गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली अजूनही फक्त 2च धावा. दोन्ही संघ तितके तत्पर. सुंदर असा टोळलेला चेंडू चेंडू क्षेत्ररक्षक आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. एके धावेवर नाव असलेला फलंदाज. धावसंख्या झाली ती 3. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र अजूनही स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 3. प्रश्न आहे महिलांसाठी. तुला कोण विचारलं? महिलांसाठी विचारलं. सर्व बघतात मागे. दुसरा प्रश्न. अतिशय पंचायत निर्णय सांगायचा आहे आणि पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. स्ट्रायकर फलंदाज बाद होतोय. आदेश बाद होतोय आणि माझ्याकडे बघ. पप्पांचं नाव काय? चूक उत्तर दिलंय. टाळा वाजवायचंय तुझ्यासाठी. अवंतर धाव. या अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती आणि रोज 5. द्यायचंय. अभिनंदन रोज. अचूक उत्तर दिले रोहननी. सुंदर असा टोळलेला चेंडू तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि दुसरा धक्का बसतोय. अमोल बाद होतोय. अमोलची धाव घेण्यासाठी जातोय तो. अमोल बाद होतोय. सुंदर असा टोळलेला चेंडू तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. पाहूया दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. तीस चेंडू 36 म्हटलं होतं. लक्ष ठेवलंय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली अजूनही 6. सगळे दर्शक होते 6. पाहूया पुढचा चेंडू. आणि सुंदर असा चेंडू. पाहूया एक धाव घेतोय. साजन धावतोय आणि दुसरी धाव घेतोय. 2 धाव पूर्ण करतोय. धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 8. दोनाच्या उद्यामध्ये मारा करतोय. दिलीप पाष्टे कुठे असतील तरी क्रीडामध्ये लोक असायचे. दिलीप पाष्टे आणि एकच धाव इथे धावसंख्या होते 9. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. मंगेश पंचाच्या उद्यामध्ये मारा करतोय आणि सामना करतोय समोर डावखुरा फलंदाज प्रजय. एकच धाव इथे. शुद्ध क्षेत्ररक्षण
आपलं पूर्वपीर कौशल्य सादर करताना निडलेवाडी त्रिमुख भराडी निडलेवाडी संघाचे 11 खेळाडू सुंदरसं कौशल्य दाखवत आहेत आणि संघाची धावसंख्या आलेली आहे 10. 2 षटके संपतायत आणि त्याला मारा करतोय साई पंताच्या उजव्या बाजूने. साईचा पहिला चेंडू सामना करतोय आणि औषधी सिनेमा मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेतोय, दुसऱ्या धावसाठी पडतोय, पावला तिसरी धाव घेतोय काय नाही आणि श्रेयस त्याला रोखतो. पुढचा चेंडू प्रजय आणि पुन्हा पंच नौचा इशारा करतायत. 1+1 सुंदर आणि पाहायला मिळते. चोरटी धाव घेत आहेत आणि त्यात प्रयत्न यशस्वी होत आहेत. फलंदाज पूर्ण लोळतायत मातीमध्ये. हा मातीतला खेळ पहा कसा पाहायला मिळतोय. नावाचा फलंदाज श्रेया उलटे सुट्टी शॉट मारतोय. एक धाव घेतोय, दुसरी धावसाठी पळतोय, 2 धाव पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षक बॉल पकडतोय, 2 धाव मिळतात. 2 पुढचा चेंडू साईला चांगले एक्सचेंजने मारलेला आहे. श्रेयाची बॅटिंग बघा, शॉट बघा, तो एकदम आपल्या कौशल्य दाखवतोय आणि 1-2 धावा करून संघाची धावसंख्या वाढवतोय. मोठा शॉट खेळायचा प्रयत्न करत नाहीये. मोठा बॉल हातात ठेवतोय श्रेयस. हाच खरा क्रिकेटचा खेळ आणि 1 धाव करतोय, पूर्ण 4 धाव घेतोय आणि त्या प्रयत्नात यशस्वी होतोय. 1 धाव संघाची धावसंख्या होते 19. सूर्य उतरायला लागला, वातावरण थंड होतंय, परंतु या स्वयंभू वाजीदेव मैदानावर वातावरण क्रिकेटच्या खेळामुळे गरम होते, उष्णता वाढते. सुंदर असा चुरशीचा सामना पाहायला मिळतोय 2 बराटे संघामध्ये. वाडीवाला गुरबाड आणि श्रीमुख भराडी डिडलेवाडी. पुढचा चेंडू साईचा सामना करतो प्रज्वल. नेक्स्ट चुरशीने मारण्याचा प्रयत्न आणि 1च धाव घेतोय. एका धावावर थांबायला लागतंय प्रज्वलला. धावसंख्या होते 20. पुन्हा एकदा स्ट्राइक वर येतोय श्रेया. सुंदर फलंदाजीचं कौशल्य दाखवतो श्रेया. आपल्या संघासाठी खरोखर जर आपल्या संघासाठी विजयी करायचं असेल तर त्याला मैदानात राहणं गरजेचं आहे. मैदानात थांबावंच लागेल श्रेयाला, तर विजयची जोडी. पाहूया साईचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा टोळवतोय आणि सुंदरसा कॅच पकडण्याचा प्रयत्न करतोय छोटा साई. त्याला एक पकडली की 1 बॉल मिळणार आहे आणि पुढचा चेंडू घेऊन येतोय साजन. पंताच्या उजवीमध्ये मारा करतोय आणि सामना करणार प्रज्वल आणि हवेमध्ये चेंडू. पाहूया झेलतोय का नाही. 1 धाव घेतोय, दुसरी धाव पूर्ण करतोय आणि तिसरी धाव नाही घेणार. 2च धाव घेतोय. श्रेयाला माहिती आहे अति धाव संकट नाही. जर तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर आपला संकट धावू शकतो. याचं पूर्णपणे नियोजन केलंय श्रेयसने आणि तो खालून चेंडू खालून पटका मारतोय. कोणतीही घाई करत नाहीये, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत नाहीये. सुंदरचं कौशल्य दाखवतोय दोन्ही फलंदाज प्रज्वल आणि श्रेयस. त्यांना माहिती आहे आपण खालूनच खेळतो, हीच खरी खेळाची मजा आहे. आणि पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजीचं स्किल दाखवते उंगली कमाल. साजन पंचाच्या उजव्या बाजूने मारा करतोय आणि पुन्हा एकदा मोठा फलंदाज बाद होतोय आणि फलंदाज खरोखर बाद होतोय आणि पुढचा झटका बसतोय. प्रज्वल बाद होतोय. वाडीवाला गुरबाड संघ खूप काही करू शकतो, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेऊ शकतो. प्रज्वल त्याची जागा घेण्यासाठी येतोय साहिल आणि पहिला फटका. 1 धाव घेतोय आणि 1 धावेवर थांबतोय. 8 चेंडू 11 धाव. पाहूया पुढचा चेंडू साजिनाचा आणि सामना करतोय श्रेयस आणि उलटा फूट मारण्याचा प्रयत्न. मॅक्सवेल शॉट करतोय आणि 2 धावा. 2 धाव सगळे धाव शकतो. पुढचा चेंडू साजिनाचा आणि पाहूया काय होतंय आणि थोडासा चेंडू वरून जातोय. 1 धाव घेतलं, 2 धावा पूर्ण करतोय. मला वाटतं षटक संपणार आहे. पाहूया पंच काय इशारा करताय आणि 4
पप्प्या पप्प्या येतोय पाहूया पप्प्या आपल्या संघासाठी काय करतोय डिफेंडर बॉलर 6 चेंडू 7 धावा पाहूया पप्प्या आपल्या संघासाठी डिफेंड करतोय का 6 चेंडू 7 धावा आणि स्ट्राईक वर गेला साई पहिल्या चेंडूचा धावा करतो आणि समीकरण बदलते बरोबरीमध्ये येते 6 चेंडू पाहूया पुढचा चेंडू आणि सामना करतोय आणि ऑप्शनची चढवलेला चेंडू आणि 2 धावांचा पण त्या निर्णय काय होते मला वाटतं चेंडू सीमारेषा पार झाला नाहीये 2 धावा ते काय फायनलच्या सामन्याचं पुन्हा एकदा धाव संख्या होते 32 पुन्हा एकदा खराब चेंडू 5-3 आणि पुन्हा एकदा दोन्ही शॉट खेळतोय हेलिकॉप्टर शॉट मारतोय साई आणि समीकरण आता बदललेले दिसते संघाच्या बाजूने होते पाहूया तरी पण श्रेया काय करतोय आणि वाईट चेंडू सामना बरोबर सुटतोय आणि शॉट घेतोय आणि